माझ्या लेकरांनो, मला राष्ट्रपती हे सर्वोच्च पद भूषवण्याची संधी मिळाली. भारतरत्न सारखा सर्वोच्च सन्मानही मिळाला. पद्मभूषण, पद्मविभूषण, मिसाईल मॅन, डॉक्टरेट अशा कितीतरी पदव्या आणि उपाध्या माझ्या नावापुढे लागल्या असल्या तरी माझ्या दृष्टीने माझा सर्वात मोठा गौरव म्हणजे, माझा सर्वात मोठा अभिमान म्हणजे मी भारतपुत्र असल्याबद्दलच. होय मित्रांनो, आणि असा गर्व, असा अभिमान आपल्या सर्वांनाच असायला हवा. आपल्या देशाला गौरवशाली इतिहासाची परंपरा आहे. या भारत मातेच्या कैक वीरपुत्रांनी आपल्या दिव्य पराक्रमांनी भारत मातेच्या मुकुटावर तेजस्रूपी मणी रोवण्याचे कामच जणू केले आहे. या भारत मातेची मलाही थोडी सेवा करता आली, थोडेफार ऋण फेडता आले, याचा मला आनंद वाटतो. जीवनाचे खरे साफल्य वाटते. म्हणूनच आजच्या दिनानिमित्त माझ्या जीवन प्रवासात मला देशाप्रती कसे योगदान देता आले, कशी देश सेवा करता आली याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे बनून दाखवण्याची जिद्द मनात बाळगली होती. देशासाठी काहीतरी करायचं, आपल्या देशाला खूप मोठं करायचं असं स्वप्न नेहमीच उराशी बाळगलं होतं. मित्रांनो, माझ्या आयुष्यात मी काही फार कमावलं नाही, ना धन, ना संपत्ती, ना आपत्ती. पण मला विश्वास आहे माझी ही जीवनगाथा नक्कीच एखाद्या युवकाला, एखाद्या स्वप्न पाहणाऱ्या, झेप घेणाऱ्या युवकाला नक्कीच प्रेरणा देईन. माझ्या बाबांच्याकडून मला लाख मोलाच्या अनेक देणग्या मिळाल्या होत्या, आणि त्या म्हणजे आत्मविश्वास, जिद्द, प्रामाणिकपणा, साधेपणा आणि निस्वार्थपणा. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करत असताना मी फक्त बाबांच्याच वचनावर चालत राहिलो. माझा या गोष्टीवरही सदैव विश्वास आहे की समस्त मानव जातीला नियंत्रित करणारी, संतुलित करणारी कुठली तरी एक अदृश्य शक्ती आपल्याही वर काम करते. आणि तुम्ही जर प्रामाणिकपणाच्या रस्त्यावर चालत असाल तर ही अदृश्य शक्ती तुम्हाला त्या संकटातून, अडचणीतून, संघर्षातून बाहेर काढून यशापर्यंत पोहोचवते. बाबा मला नेहमी म्हणायचे, जेव्हा जेव्हा संकटे येतील तेव्हा त्या संकटाची कारणे शोधायला शिक, कारण संकटे तुमची योग्यता तपासायला येतात. या संकटावर विजय मिळवता आला पाहिजे. माझे बाबा नावाड्याचे काम करायचे. रामेश्वरम येथे मंदिरात आलेल्या लोकांना धनुष्यकोडी ते रामेश्वरम पर्यंत ज्ञान करण्याचे काम माझे बाबा करायचे. पण त्या शिवमंदिरास प्रदक्षिणा घालताना आम्ही तितकेच नतमस्तक व्हायचं जितका तो येणारा प्रत्येक यात्री. माझी पहिली कमाई कशी झाली? नात्याने मला भाऊच लागणारा शमसुद्दीन वृत्तपत्र विकण्याचे काम करत होता. 1939 ते वर्ष होते. दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली होती आणि त्यावेळी मी होतो फक्त 8 वर्षाचा. आमच्या भागात सर्वात अगोदर घडलेली गोष्ट म्हणजे आमच्या रामेश्वरमच्या रेल्वे स्टेशनवर रेल्वेच थांबायची बंद झाली आणि मग रेल्वे स्टेशनवर पडणारे वृत्तपत्राचे गट्टेही बंद झाले. शमसुद्दीन हा पेपर वितरणाचे काम करत होता आणि मग धनुष्यकोडी ते रामेश्वरम या 2 ठिकाणांच्या मध्ये चालत्या रेल्वेतून वृत्तपत्राचे गट्टे फेकले जाऊ लागले आणि ती फेकलेली वृत्तपत्रे गोळा करण्यासाठी शमसुद्दीनला एका मदतगाराची आवश्यकता वाटली आणि ती संधी मला मिळाली आणि माझी पहिली कमाई सुरू झाली. पुढे दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि स्वातंत्र्याच्या आशा पल्लवित झाल्या. एखादी गोष्ट आयुष्यात आपल्याला खरोखरच मिळवायची असेल तर तितकीच तीव्र इच्छाशक्ती आपल्यात आटोकाट भरलेली असायची. माझंच उदाहरण द्यायचं झालं तर आकाशात उडणारे ते पक्षी, समुद्र किनारे उडणारे ते पतंग मला विचार करायला खूप प्रवृत्त करायचे, हैराण करायचे. पण खरं तर इथेच माझी इच्छा आणि जिद्द जन्माला आली. मी त्याच वेळी मनाशी पक्क ठरवलं होतं, एक दिवस याच आकाशात मीही या पक्षासारखं, या पतंगासारखं झेप घेईन. बऱ्याच वेळेला आपले निर्णयही चुकतात. माझे तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ मध्ये BSc पूर्ण झाल्यानंतर मला लक्षात आले की खरं तर मला विज्ञानाऐवजी इंजिनिअरिंगला जायला पाहिजे होतं. तसं विज्ञान आणि अभियांत्रिकी दोन्ही मला सारखेच प्रिय, पण माझं स्वप्न आणि मला ध्येय पूर्ण करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळावं लागलं. मग मी MIT म्हणजेच मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये प्रवेश घेतला. पण इथला प्रवेशाचा दाखलाच खूप महाग होता. 1000 रुपये लागणार होते आणि इतके पैसे तर माझ्याकडे अजिबात नव्हते. पण माझी बहीण जोहरा, तिने आपले सोन्याची काकणे, चैन विकून टाकली. माझ्या शिक्षणासाठी तिने केलेला त्याग
माझ्यावर असलेला तिचा विश्वास आणि अपेक्षा पाहून माझाच माझ्यावर विश्वास दुप्पट झाला. MIT मध्ये खूप सुंदर शिक्षण झाले. विमान ओढणीचे आणि विमान रचनेचे स्वरूप समजावे म्हणून 2 मॉडेल त्या ठिकाणी ठेवले होते. पण माझं लक्ष सारखं तिकडे वेधलं जायचं. तासन तास मी त्या विमानाच्या मॉडेलकडे बघत बसायचो, स्पर्श करून त्याचे निरीक्षण करायचो. आणि नंतर ज्यावेळी स्पेशल विषय निवडायचा प्रसंग आला त्यावेळी मी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग निवडली. पदवी झाल्यावर एरोनॉटिक्स लिमिटेड बेंगलोरच्या टीमचा सदस्य म्हणूनही काम करण्याची संधी मिळाली. यानंतर मी DRDO मध्ये काम केले. DRDO म्हणजेच संरक्षण संशोधन व विकास संस्था. यामुळेच मला विक्रम साराभाईंची ओळख झाली. त्यावेळी भारतात नुकतंच अवकाश संशोधन कार्यास सुरुवात झाली होती. काहींचा तर या विषयाला खूप विरोध होता. त्यांचं म्हणणं होतं, जिथे भारतामध्ये 2 वेळच्या अन्नाचा प्रश्न आहे तिथं अशा संशोधनावर, तंत्रज्ञानावर इतका खर्च करणं गरजेचं आहे का? पण पंडित नेहरू आणि विक्रम साराभाई आपल्या विचारावर ठाम होते. त्यांचे उद्दिष्ट पक्के होते. भारताला जर संरक्षण क्षेत्रात भक्कम करायचं असेल, जगात स्थान निर्माण करून द्यायचं असेल, जागतिक विचार प्रक्रियेत सहभागी व्हायचं असेल तर संरक्षणाच्या दृष्टीने, संशोधनाच्या दृष्टीने आपलं स्थान निर्माण करणं खूप गरजेचं आहे. डॉक्टर विक्रम साराभाई हे माझ्या दृष्टीने भारतीय विज्ञानाचे राष्ट्रपिता आहेत. जसे महात्मा गांधी देशाचे राष्ट्रपिता आहेत, तसे डॉक्टर विक्रम साराभाई मला विज्ञानाचे राष्ट्रपिता वाटतात. त्यांच्या सावलीत माझे पंख आणखी मजबूत होऊन गेले. माझ्या वाचनात आलेली ते शायरीचे शब्द नेहमी माझ्या कानात आणि डोक्यात घुमायचे. हर दिन के लिए तैयार रहो, हर दिन को एक तरह ही मिलो. हर दिन के लिए तैयार रहो, हर दिन को एक तरह ही मिलो. जब ओखले हो तो बर्दाश्त करो, जब दबता हो तो वार करो. 1958 ते 1963 DRDO मध्ये काम केल्यानंतर 1963 पासून इस्रो मध्ये काम करण्याची संधी मिळाली. इस्रो म्हणजे भारतीय अवकाश संशोधन संस्था. SLV-3 म्हणजे सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल याचे प्रमुख म्हणून माझ्या जबाबदारी आली. या सॅटेलाइट मोहिमेवर काम करत असताना बऱ्याच वेळेला अपयश यावं लागले. कित्येक वर्षाची मेहनत अनेक वेळा वाया जात होती. अनेक वेळा अपयश येऊन सुद्धा आम्ही खचलो नाही. पुन्हा या निराशेतून बाहेर यायचो. पुन्हा जोमाने प्रयत्न करायचो. सॅटेलाइट अयशस्वी होऊन समुद्रात जाऊन पडल्यानंतर खूप निराश झालो होतो मी. परंतु यातून बाहेर पडणं खूप गरजेचं होतं. मीच माझी पाठ थोपटायचो. माझ्या टीमच्या सदस्यांना सांगायचो, या अपयशाची पूर्ण जबाबदारी माझी आहे, तुमची नाही. कारण मी या नेतृत्व करतो. ज्यावेळी मोठे अपयश आले त्यावेळी मी माझ्या सहकाऱ्यांना, टीम सदस्यांना जाऊन सांगायचो, हे अपयश तुमचे नाही, हे अपयश माझे आहे. या अपयशाची जबाबदारी मी स्वीकारतो. तुम्ही काम करत राहा, चुका शोधत राहा. आपण सर्व मिळून यावर मात करू, पुन्हा विजय मिळवू. पुढे MG मेनन, सतीश धवन यांच्या समवेतही काम करण्याची संधी मिळाली. काम करत असताना विश्वास आणि स्वातंत्र्यही मिळाले. तुम्ही काम करत असताना तुमच्या कामामध्ये मर्यादेपर्यंत स्वातंत्र्य जर मिळत असेल तरच खऱ्या अर्थानं तुम्ही कामामध्ये यशस्वी होऊ शकता. माझ्या कामाचे एक सूत्र होते, जे करताय त्यावर विश्वास ठेवा. जे करताय त्यावर विश्वास ठेवा. ज्यावर विश्वास आहे तेच करा. अनेक अपयश आणि प्रयत्नानंतर दिनांक 18/7/1980 रोजी वेळ सकाळी 8:30 झाली होती आणि भारतामध्ये पहिले सॅटेलाइट व्हेइकल लॉन्चिंग यशस्वी झाले. एक इतिहास घडला, कारण स्वदेशी बनावटीचे असे यशस्वी पहिले सॅटेलाइट लॉन्चिंग होते. सारा भारत देश माझा अभिनंदन करू लागला. आमच्या टीमचे अभिनंदन करू लागला. पंतप्रधानांनी मला निमंत्रण दिले. पंतप्रधान इंदिरा गांधींना आता भेटायला जायचं होतं, परंतु माझ्या मनात थोडासा संकोच येऊ लागला. मी खूप साधा राहत होतो. कपडे अगदी साधे, पायामध्ये साधी चप्पल, त्याला तुम्ही स्लीपर ही म्हणू शकता. इतकी साधी कपडे, साधी वेशभूषा हे घेऊन मी आता कसं काय इंदिरा गांधींच्या समोर जायचा, हा संकोच, हा प्रश्न माझ्या वारंवार डोक्यात येत होता. हे ऐकून विक्रम साराभाई हसायला लागले. डॉक्टर साराभाई यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला. मिश्किल हास्य करत म्हणाले, डॉक्टर कलाम, तुमची राहणी साधी असली तरी तुमचं काम खूप असामान्य आणि तेजस्वी आहे. आता मान सन्मान गौरव मिळायला लागला. असाच एक आनंदाचा प्रसंग. 26 जानेवारी 1981 भारताच्या प्रजासत्ताक दिना दिवशी मला पद्मभूषण दिला जाणार होता.
माझ्या कानामध्ये बिस्मिल्ला खान यांची शहनाई वाजायला लागली. मला काय करावं सुचनासे झालं. खूप आनंद झाला. माझे नातेवाईक ज्यांनी मला मोठं केलं, इथपर्यंत आणलं, ते सारे एका क्षणात आठवले. केसामध्ये जणू काही हात घालून माझी आई बसली आहे असं मला भासायला लागलं. मला प्रेमाने मिठीत घेऊन माझे सांत्वन करणारे बाबा मला क्षणार्धात जवळ वाटू लागले. मला खांद्या घेऊन नाचणारी माझ्या रामेश्वरमच्या गल्लीतील माणसं मला दिसायला लागली. जीवाहून माझ्यावर प्रेम करणारी ती माझी लाडकी जोराबाई गालावरून अश्रू ओघळत सर्वांना मिठाई वाटत असताना मला दिसत होते. माझ्या ज्ञानाच्या प्रकाशाला खरे तेजस्वीपण देणारी मूर्ती डॉक्टर विक्रम साराभाई स्मित हास्य करताना, माझे अभिनंदन करताना आता मला दिसायला लागले. क्षणभर मला वाटून गेले त्यांनी लावलेले ते इवलेसे रूप आज खूप मोठे वृक्ष झाले होते, साऱ्या देशाला फळे देणारे. टिपू सुलतानचा इतिहास, त्याची युद्धतंत्रे, युद्धनीती, युद्ध हरू सुद्धा अजरामर झाले. टिपू सुलतानने त्याच्या युद्धात वापरलेल्या अग्निबाणावर परदेशातील कित्येक वर्ष संशोधन चालू होते. मलाही त्या अग्निबाणाचं नेहमीच विशेष कौतुक वाटायचे, जिज्ञासा वाटायची. आणि याच तंत्रावर आधारित अग्नी नावाचे क्षेपणास्त्र आम्ही तयार केले. सुरुवातीला रोहिणी या उपग्रहापासून सुरू झालेला प्रवास पृथ्वी, त्रिशूल, आकाश, नाग, अग्नी अशी अनेक पल्ल्याची मिसाईल तयार करूनच थांबला. मला भाषण करायला जमणार नाही, पण उपग्रहाला कवीत घेऊन ताशी 25,000 किमीने जाणारा क्षेपणास्त्र बनवायला सांगा, ते मात्र जमेल. 26 जानेवारी 1990 ला मला आता पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आता थोडस वाटायला लागलं होतं, आयुष्यात खूप काही कमावलं आहे, जीवनाविषयी काहीतरी लिहायला हवं. मला या गोष्टीचा कधीच गर्व वाटला नाही की मी काहीतरी जगावेगळे केले. पण हा एक विश्वास मात्र नक्की होता की माझ्या जीवनाची गोष्ट, माझ्या जीवनाची ही गाथा नक्कीच एखाद्या अंधाराचाच पडणाऱ्या युवकाला एक नवी उमेद देईल, प्रेरणा देईल, आत्मविश्वास देईल. त्याला वाटेल की माझ्या आयुष्यात आलेला संघर्ष, माझ्या आयुष्यातील ही अडचण हे माझ्या यशातील अडथळा नाही. याच विचारातून मस्तिष्कातील त्या स्मृती फायर ऑफ विंग्सच्या रूपाने कागदावर उमटू लागल्या. म्हणजेच माझे अग्निपंख हे आत्मचरित्र. एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचा वैज्ञानिक म्हणून काम केल्यानंतर अनेक जण मला म्हणायचे, तुम्हाला प्रचंड पैसा मिळाला असता, परदेशात जाण्याचा तुमचा विचार नाही का? इतर वैज्ञानिक जसे पैशासाठी परदेशात जातात, तसेच तुमच्या मनामध्ये परदेशात जाण्याची कधी इच्छा आली नाही का? मला खरंच अशा प्रश्नावर खूप हसू यायचं आणि मी खूप प्रांजळपणे सांगायचो, अरे तुम्हाला परदेशात जाऊन तुम्हाला पैसा मिळेल, तुम्ही श्रीमंत व्हाल, पण आपल्या राष्ट्रासाठी काम केल्यानंतर मिळणारे हे प्रेम, हे कौतुक, ही आपुलकी, असा आदर कुठे मिळणार आहे का? की त्या पैशात मोजता येणार आहे? पैशापेक्षा मला जनतेचं प्रेम, जनतेचा विश्वास खूप मोठा वाटायचा. माझ्या आयुष्यात मी फार मोठी काही धनसंपत्ती कमावून ठेवली नाही. सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत 10 बाय 12च्या खोलीतच राहिलो आणि त्या खोलीत ती भरलेली असायची फक्त पुस्तके. आणि निवृत्तीनंतर माझ्या जीवनाविषयी खूप वेगळे नियोजन होते. खरं तर मला रामेश्वरमला जाऊन एखादी शाळा उघडायची होती, पण काळानुरूप वेगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर येत गेल्या आणि माझे ते स्वप्न अपुरे राहिले. 1997 साली मला भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आणि मला माझे जीवन कृत्य झाल्याचे, सफल झाल्याचे समाधान वाटू लागले. दरम्यानच्या काळात अनेक राष्ट्रीय, जागतिक पातळीवरचे पुरस्कार मला मिळाले. अनेक संस्थांनी मला डॉक्टरेट बहाल केली आणि लवकरच माझ्या आयुष्यातील सर्वात मंगलमय दिवस आला. तो दिवस होता 25 जुलै 2002. भारताचा 11वा राष्ट्रपती होण्याचा बहुमान मला मिळाला. एक प्रकारे राष्ट्राची सेवा करण्याची मला आणखी एक संधी मिळाली. राष्ट्रपती पदावर असताना मी एक स्वप्न बाळगले, या देशाला 2020 पर्यंत महासत्ता बनवण्याची. त्या दृष्टीने अनेक नियोजने आणि कार्यक्रमाची सुद्धा आखणी केली. राष्ट्रपती पदावर असताना मला अनेक प्रकारचे पुरस्कार, बहुमान सुद्धा मिळायचे. ज्यावेळी मी राष्ट्रपती पदावर निवृत्त झालो त्यावेळी मी सारे बहुमान ते राष्ट्रपती भवनातच ठेवून आलो. लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आणि मला प्रश्न विचारले, कलामजी तुम्ही तुम्हाला मिळालेले सगळे ते पुरस्कार, बहुमान राष्ट्रपती भवनातच का ठेवून आला? मला खूप हसू आले. मी त्यांना समजावले, अरे ते सारे पुरस्कार त्या राष्ट्रपती पदाला मिळालेले आहेत, मला मिळालेले नाहीत. म्हणून त्या पदाचे पुरस्कार मी त्या राष्ट्रपती भवनातच ठेवून आलेलो आहे. ज्यावेळी मी या राष्ट्रभवनामध्ये गेलो त्यावेळी माझ्याजवळ फक्त एक सुटकेस होती.
आणि या सुटकेसमध्ये माझे कपडे आणि माझी पुस्तके होती. आणि ज्यावेळी माझी सेवा पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रपती भवनातून मी बाहेर पडलो, त्यावेळी सुद्धा माझ्याजवळ फक्त सुटकेस आणि माझी पुस्तकच होती. माझ्या जीवन यात्रेतील अनेक प्रसंग मी तुम्हाला उलगडून सांगितले. हे सांगण्यापाठीमागे मला याचा खूप गर्व आहे असे मुळेच नाही, तर मी कोणामुळे घडलो, कोणाकोणाच्या त्यागामुळे मी इथपर्यंत पोहोचलो हे सांगण्यासाठी माझ्या जीवनातील काही आठवणी या ठिकाणी उलगडल्या आहेत. माझ्या जीवनातून एखाद्याला प्रेरणा मिळाली, जगण्याचे बळ मिळाले, तर नक्कीच माझे हे आत्मकथन सफल झाल्याचे समाधान मला मिळेल. तर मित्र हो, तुमचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि या भारत मातेचेही भविष्य तुमच्या हाती आहे. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, माझ्या आयुष्यातून, माझ्या व्यक्तिमत्वातून जर काय तुम्हाला चांगल्या गोष्टी वाटल्या, चांगले विचार वाटले तर नक्की स्वीकारा. जीवनात कितीही अडचणी येऊ द्यात, त्याच्यावर संघर्षाने मात करा, खचून जाऊ नका. जीवनात कितीही मोहाचे क्षण येऊ दे, विचलित होऊ नका. सत्याचेच मार्गाने चला, नियती नक्कीच तुम्हाला यशाच्या द्वारापर्यंत नेऊन पोहोचवेल. तर मित्रांनो, चला, आज तुमच्याशी खूप गप्पा मारल्या, खूप आनंद वाटला. माझ्या लेकरांनो, तुम्हा सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि मी तुमच्या सर्वांची रजा घेतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप खूप आशीर्वाद.